राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार स्थापन झालं असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 2100 रुपये जमा कधी होतील याबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच एक मोठी अपडेट समोर येत आहे. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात अर्थसंकल्पानंतर 2100 रुपये जमा होतील अशी चर्चा सध्या राजकीय होती. परंतु राज्य सरकारच्या अर्थसंकल्पानंतर 2100 रुपये जमा होतील असे आश्वासन देण्यात येत होते. परंतु 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर होणार नाही, यामुळे चिंता वाढली आहे. मित्रांनो, लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्यात हा 2100 रुपयाचा हप्ता मिळणार नाही, तर मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. यावेळी लाडकी बहीण योजनेबाबत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे सुद्धा मोठी घोषणा करू शकतात. एप्रिल 2025 पासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळू शकतात, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार यापुढे आता लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये न बसलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला जर इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर यापुढे महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच जर महिला महाराष्ट्राची रहिवासी नसेल त्या महिलांना सुद्धा योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच महिलांचे कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर त्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. याचबरोबर जर महिला सरकारी विभागात कार्यरत असेल तरी देखील महिलेला लाडकी बहीण योजनेत लाभ मिळणार नाही. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला कृपया विसरू नका. धन्यवाद.